आपल्याला सर्वांना माहित आहे की प्रत्येक ठिकाणी ह्या बाबतीत शिवसेनेचे पण शिंदे गटातले पण काही आमदारांनी ह्या बाबतीत खुलासा केलेला आहे। जिथं जिथं परिस्थितीनुसार ज्या ठिकाणी कधीतरी बघा काही ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात, त्याला आपण उणिवा म्हणतो, पण उणिवा झाल्या तरी देखील त्या दुरुस्त झाल्या पाहिजे। आणि म्हणून राहुलजीने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। तर त्या संदर्भात मी फार छोटा तसा कार्यकर्ता आहे, नी रूल कुठं आणि भारत देश कुठं, बरोबर आहे। आणि मी आता माझ्याकडे कुठलंच पद नाही, तरी देखील जी गोष्ट नियमाप्रमाणे झाली पाहिजे, तिथं जर चुकीचं होत असेल तर त्याला विरोध जे करतात त्यांचा आपण विरोध कसा करू शकतो। गेल्या निवडणुकीत शिंदे साहेबांनी नानासाहेबांनी नेतृत्वाखाली जी जागा दिल्या लढल्या त्यामध्ये आपण जिंकले, पण एवढं त्यांच्या नेतृत्वात आपण जिंकून आल्यानंतरही त्या काळात आपण सांगितलं ना मगाशी की मला जिथं सन्मान म्हणजे मी काम लोकांची कामं करतो त्या ठिकाणी ऐका ना, खरं मी शिवसेनेच्या पक्षाचं बोलतच नाही। पक्ष कुठलाच वाईट नाही, पक्षातली माणसं बरी वाईट असतात आणि त्या बऱ्या वाईट माणसाचा बरी माझे नशिबी त्यावेळेला संघटनेमध्ये कमी आली आणि म्हणून मी त्यांना दोष देत नाही कोणाला। मी तिथं म्हणजे माझं रोपटं लावायला कमी पडलो आणि म्हणून मी निघून आलो। बघा, आपण जेव्हा ज्या पक्षात असतो त्या पक्षाचं चिन्ह असतं, त्या पक्षाचे नेते असतात आणि मग त्या पक्षात आपण नाहीये, आपण कुठं आहोत? तर आपण आता शिवसेना शिंदे साहेबांचं नेतृत्वामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि ते तुमच्या माध्यमातून लोकांना समजावं या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि म्हणून आपल्या जे काही गोष्टी आहेत किंवा काय आपण करतोय ते लोकांना तुमच्या माध्यमातून समजण्यासाठी आज ही प्रेस घेतलेली आहे। आणि म्हणून मी काय काय केलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि काय करणार आहे। नवी मुंबई गावठांमधले गरजेपोटी घरांचे जे प्रश्न आहेत शिंदे साहेबांनी नाटा साहेबांच्या किंवा मस्के साहेबांच्या नेतृत्वाने सोडवलंय। त्याच्यात काही सिडकोचे सर्वच अधिकारी नाही, काही सिडकोचे बदमाश अधिकारी आहेत। तो जो आपला चेअर निघतो त्याच्यामध्ये काहीतरी कोड त्या ठिकाणी घालून ठेवतो, कुट्टी घालून ठेवतात। ती कुट्टी काढण्यासाठी प्रयत्न करेन आणि एकही घर अनधिकृत ते सिडको म्हणते, पण मी म्हणतो गरजेपोटी बांधलेलं घर आहे, तो प्रश्न 100% सोडवण्यात प्रयत्न करेन। शहरामध्ये ज्या काही पुनर्वसन चाललंय किंवा रिडेव्हलपमेंट चाललंय, तर रिडेव्हलपमेंटची कामं सहजरित्या किशोर पाटकर साहेब असतील, नाटा साहेब असतील, आपले खासदार साहेब आणि शिंदे साहेब हे प्रयत्नशील आहेतच। एक खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी मी निश्चित उचलीन। झोपडपट्टी एरिया जो आहे त्या काही लोकांच्या नाकर्त्यामुळे ते राहिलेला आहे प्रश्न। आज हिचे तो जो विभाग आहे तो विभाग देखील आमच्याकडे MIDC, तर त्या दृष्टिकोनातून देखील खासदार साहेबांच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून तोही झोपडपट्टीला माणूस देखील टावरमध्ये राहायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून ही 3 माझी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे। आणि 500 चौरस फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स शिंदे साहेबांनी जाहीर केलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी होईल। आणि नवी मुंबईमध्ये हे जे दादागिरी किंवा हुकुमशाही किंवा बदमाशगिरी ही चाललेली आहे ती संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी काय मारामारी करू शकत नाही। माझ्यावर केस होत नाही म्हणून काहीतरी खोट्या केसेस टाकतात। माझ्यावर एकदा अपमर्डरच्या 2 केस टाकल्या। तो एकदा आम्ही भजन करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे दत्तगुरु आपला सानपाड्याचा, तिथं देखील आमच्यावर केस टाकली। एक आता तुम्हाला माहिती आहे की प्लॅन करून मला एक अटकवण्याचा प्रयत्न केला, देवाच्या कृपेनं मला तिथं काही अटक झाली नाही। मी असं काहीतरी फार मोठा आरोपी आहे, फसवण्याचं राजकारणामध्ये ट्रॅप करण्याचं काम केलं। त्यांना वाटलं नामदेव भगतवर फार मोठी केस होईल। मागे तुम्हाला माहिती आहे की मी नवी मुंबईचा जिल्हा अध्यक्ष होतो, तर माझ्या विरुद्ध त्या आता नाव त्याचं आठवण हंडे PI होते, त्यांच्यावर माझे खोटे आरोप करून मला पोलीस स्टेशनच्या हद्दीत थांबवलं। मला पटणार नाही गोष्ट, मला फोन आला की तुम्ही नेरूळ सोडून जाऊ नका। ती कशासाठी की मी नेरूळला असलो की मग तिथं भांडणं
करायला लावली आणि मग माझं नाव टाकायला सांगितलं, म्हणजे मुलीचं, माझ्या मिसेसवर, माझ्या सर्व भावंडांवर. ते झालं. माझी मिसेस गेल्या वेळेला निवडून आली, मी तर त्यावेळेला थोडा हरलो 6 महिन्यासाठी. नंतर मी परत गेलो. माझ्या मुलांवर दोघांचं काही त्याचा काडेमाचा संबंध नाही, त्यांच्यावर केस केली. ही अशी लोक आहेत, त्याच्यामुळे काही तशी काही चिंता करायचं कारण नाही. अजितदादाच्याच भाषेत तुम्हाला सांगतो, हा प्रश्न तुम्ही अजितदादाला विचारलं ना, त्याचं खरं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. अजितदादा कमी पडले का? मी काय बोललो तुम्हाला, हा प्रश्न अजितदादा जेव्हा भेटतील, अजित तुम्हाला पाहिजे तर आपल्याला काय बंधन नाही, तुम्हाला घेऊन जाईन आपण, तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल.